तन्मय कुठे गेला? तन्मय त्यांचं कोळपाण्याला गेलं. काय? कोळपाण्याला गेलं. कोळप म्हणजे काय रे? तुमचं कोळप आहे काय? कमेंट आले, कमेंट असा आलाय की 24 hours नो फोन नो इंटरनेट. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि मी आता आलोय घरी. सॉरी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि मी आता आलोय हॉस्टेलवर. आज सकाळी आलो, 6 वाजताची गाडी होती. 6 वाजता गाडी बसलो, पोचलो. आता सध्या जेवणच आलोय. तर सध्या मी पार्सल मागवलेले शर्ट होते माझ्याकडं. आता हा एक शर्ट तुम्ही बघू शकता, हा एक शर्ट मागवलेला. आणि बाकीचे इथे एवढे वाला शर्ट आहेत. त्यातला हा वाला मी रिटर्न करणार आहे. हा वाला जरा छपरी वाटतो मला, म्हणजे सगळ्यांनाच. सो हा वाला रिटर्न करणार आहे. तर बाकी बघा, हा 1 2 3 4 आणि हा एक घातला आहे, हा 5. अच्छा, ठीक आहे. तर सध्या आपल्या रूममध्ये आलेला आहे तुषार फुले. ह्याचा पेपर आहे, ML चा पेपर आहे. MLचा येत काहीच नाही मला, पण मी मिळते जुळते शब्दापासून फेकाफेकी करणार आहे पेपरमध्ये तेच करायचं असते. 4 GB सगळेजण आजकाल तेच करतात. कर बाबा पेपर तुझा. पुन्हा मेकअप नाही त्यांची मजा. अभ्या झोपा काढ म्हणजे. बघा, जयच आणि माझ्या शर्ट सेम बघा. नेव्हर गिव्ह अप. इथे एक आहे नेव्हर गिव्ह अप. इथं 3 झाले, अजून 2 आहेत ना रे पुढच्या रूम. अजून 2 आहेत पुढच्या रूममध्ये. तर इथे एक शर्ट आहे नेव्हर गिव्ह अप वाला. हा बघा, नेव्हर गिव्ह अप. किती शर्ट झाले? माझ्याकडे 2, त्याने एक आत्ता घातलेला 3, हा पण त्याच आहे 4. आणि ह्याकडे एक आहे तन्मय कुठे गेला? तन्मय त्यांचं कोळपाण्याला गेलं. काय? कोळपाण्याला गेलं. कोळप म्हणजे वरती जागी कोळपाण्याला बघून पण ये. बघूया, थांब. कोळप काय रे? तुमचं कोळप आहे काय? मेजर प्रोजेक्ट कुठे ठेवणार आहे याला आता? फायनल असेंब्लिंग राहिल्यावर कसला मेजर प्रोजेक्ट आहे? बाबा यू कलरिंग राहिलेलं आता. कलर पण आहे का याला? इकडं बालाजी काय म्हणतो? आता काय म्हणू मी निवांत. मी काढून ठेवलं होतं, डबल माझ्याच रूम मध्ये आलं. मला राहणं जमत नाही रूम मध्ये. तर हा आहे रोबोट. मुलांनी अरे वा, तुमचं अजून नाही येते नाही पकड रे. मी चाक बी मोडलंय. तर हा आहे रोबोट. हा रोबोट मुलांनी प्रकारे शुभम मला वाटतं व्लॉग करायला येणार नाही. बाहेर काम चालू आहे. धार. अरे तन्मय, तुझा नेव्हर गिव्ह अप वाला शर्ट दाखवू की. आपण सगळ्यांनी मागवलोय. नाही रे, हा ह्यो आहे नेव्हर गिव्ह अप. तर काही पार्सल रिटर्न करायला कॉल आला होता. सो आता मी तिकडे चाललोय. तर काही पार्सल रिटर्न केलेलो आहे. आणि मी ते पार्सल रिप्लेसमेंटसाठी नाही, रिटर्नसाठी दिलेलं 9 वाजता मी ऑर्डर प्लेस केली रिटर्नसाठी. आणि 12:30 वाजता म्हणजे त्यांनी रिटर्न घ्यायला पण आले. म्हणजे इतकी फास्ट सर्व्हिस यार, खरंच चांगला आहे. तर आता इथं कलांगड आणलंय खायला. कलांगड कोण खाणार आहे? सगळे तुझे सबस्क्रायबर. माझे सबस्क्रायबर खाणार आहे. तर गाईज कलिंगड लयच गोड आहे. सो गाईज आत्ता वाजलेच संध्याकाळचे 5. आणि मी आत्ता जस्ट हा वाला ब्लॉग शेड्यूल केला आहे. आणि हे सोडून क्लायंटलाही मी त्यांची रील पाठवलेली आहे. आणि त्यांच्याकडून मला आत्ता चांगला रिस्पॉन्सही मिळालेला आहे. सो आजचं माझं तसं बघायला गेलं तर सगळं काम झालेलं आहे. आणि माझ्या क्लायंटला मी आत्ता फायनल एक्सपोर्ट करतोय, हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून पाठवतोय मी आत्ता. आणि क्लायंटला व्हिडिओ पाठवताना मी असं गुगल ड्राईव्हवरून पाठवतोय, म्हणजे जेणेकरून व्हिडिओची क्वालिटी कमी होत नाही. तर गाईज धनंजयनं आज एवढी मला बेडशीट धुतलेत. 1 2 3. हा आपला धनंजय. तुमच्या रूममध्ये हा, आणि आमच्या पण रूममध्ये वाज घातले माहिती आहे काय. ही आमची रूम,
बघा इथे एक बेडशीट, एवढी बला कपडे, सगळी कपडे ह्याचीच आहेत. एवढी बला कपडे धनंजय, तू कसं काय धुतलास? हाताने? दुखायला दोन्ही हात दुखालेत काय? 2 वाजल्यापासून कपडे धुतोय. ए तुझा पेपर कसा गेला रे? पेपर होता ना एकदम भावा पांचट. मेकअपची तयारी करायची. पांचट का रे? भावा मी लिहिला पूर्ण पेपर, मग पण एचओडीने मला बोलून काय ना काय लिहिलं म्हणून हे. म्हणजे मी सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून राहिले बिना अभ्यास. लिहिलंस ना सगळं? लिहिलं सगळं. सपला विषय, मॅडम पास कर द्या. तर काय सध्या वातावरण बघायला गेला तर ढग गरजाले. असं वाटलं की रात्री पाऊस येण्याची शक्यता आहे आज. सध्या तर थोडंफार क्लिअरच आहे बघायला गेलं तर. तर मला माहीत नाही की तुम्हाला हे गरजेला आवाज येतोय का नाही, पण हां मला तर यायला. सो हाय गाईज, दिस इज अनदर डे. आणि मी काल जेवण झाल्यानंतर काही शूट केलं नाही. सो आणि हा मला आज ना एक कमेंट आले. कमेंट असा आलाय की 24 आवर्स नो फोन नो इंटरनेट. बिना फोनचं बिना इंटरनेटचं तुला 24 आवर्स राहायचं आहे. तू चॅलेंज एक्सेप्ट करणार का? असं तर आता मी विचार करायला मी आता की हा प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा, कसा नाही. अरे तू फोन नाही वापरला तर रेकॉर्ड कसं करणार? रेकॉर्ड हां, तर हे एक सगळ्यात मोठं प्रश्न आहे. जर मी फोन नाही वापरणार तर रेकॉर्ड कसं करणार? तर मी माझा फोन नुसता मी रेकॉर्डिंगसाठी वापरणार आहे. आदित्य, फोन नसला तरी काय, तुझ्याकडे लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये सगळं तुझं व्हॉट्सअप लॉग इन आहे, युट्यूब लॉग इन आहे, जीमेल लॉग इन आहे. तुला काय, तू फक्त स्मॉल स्क्रीनच्या ऐवजी फुल स्क्रीन HD मध्ये सगळे व्हिडिओ बघशील. ये बड़ी अच्छी बात कही आप. गुड पॉईंट तन्मय. तन्मयचं असं म्हणणं आहे की जर मी लॅपटॉप वापरलं तर काय? हा तर बघ तन्मय, जर मी असं केलं तर लॅपटॉप मी ऑफलाईनच ठेवणार, पण फक्त मी एडिटिंग करणार, कारण ते काम आहे ना माझं एडिटिंग करणं. तेवढं तर करू शकतो ना लॅपटॉपमध्ये. माझ्यासारखी तुझे ऑडियन्स लॉयल आहे, त्यामुळे मला तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी काय बोलत नाही तुला, पण मी मध्ये मध्ये तुझ्याकडे लक्ष ठेवायला येत जाणार आहे. पण काही जरी केलं तू ऑडियन्सला कुठे माहित पडणार? तू मोबाईल पाहता का नाही बघायचा अरे. मोबाईल. ये फंस गया. तर जयचं असं म्हणणं होतं मी ऑफ कॅमेरा मोबाईल बघितलं नाही बघितलं कुणालाच कळणार आहे. तर मला हे सांगायचं आहे, मला हे पर्सनली 24 आवर्स मी राहू शकतो का विदाउट मोबाईल, विदाउट इंटरनेट? सो हे मला पण बघायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवणार. तर काय सध्या मी ग्राउंडवर चाललोय. तसं मी अजून विचार करतोय की मी लॅपटॉप वापरू की नाही वापरू. हे काय करू लॅपटॉपला? नो फोन नो इंटरनेट नको, एडिटिंगला पण नको. नो फोन म्हणजे काय? नो फोन म्हणजे स्क्रीन टाइम नको असतो. हां, स्क्रीन पण नको. फक्त जर लॅपटॉप वापरायचं असेल तर ते फक्त इंटरनेट म्हणले असते ना, नो फोन म्हणलेच नसते. सो लॅपटॉप पण मला पण तेच वाटते बरं काय, बिना लॅपटॉपचं बिना मोबाईलचं राहायला पाहिजे. विचार करू अजून. बालाजी आणि श्रेयश काय करतात तिथं? अरे पाणी बघायला लागलोय. पाणी बघायलाय का? नदीतलं पाणी. मला वाटलं बोरला पाणी कुठलं. अरे बालू, श्रेयश परत आला. गाईज ही दोघं सारखं सारखं आमच्या समोर आलेत. अरे आधी आता चर्चा केली आम्ही की आधी ब्लॉग आधीपासून चालू करायला पाहिजे होते, 3rd इयर 2nd इयर पासून. हा, मला पण वाटते माहिती आहे सुरुवात का? केली. मला पण वाटते. आताच आम्ही विचार केला की सगळे निघून गेल्यावर आपण आदित्य सोपाशी युट्यूबला सर्च करणार आणि आपल्या आठवणी बघणार. आठवणी फर्स्ट इयर पासून चालू केलं पाहिजे होतं खरंच. 3rd इयर पासून केलं असतं तर खूप काही बघण्यासारखं राहिलं असतं ग्रुपमध्ये. होय, सगळ्यांना घेतलं बी असतं. आता पण नाही ना असं बी. कॉलेजला कोण येणार नाही, सगळं तुझ्या युट्यूबला सगळे बघणार, नाव सर्च करून. चांगलं काम करतोय बाबा तू, सगळ्यांच्या नॉस्टॅल्जिया जपून ठेवतोय. थँक्यू. रनिंग नाही आज आंघोळ करून जायचं. तर गाईज काय व्हायले, त्याने उलटा राऊंड मारल्यात, आम्ही उलटा राऊंड मारवले. सो त्यांनी सारखं आमच्या समोर आल्यात. गाईज आजचा सनसेट. तर गाईज आज जेवायला आहे बटाटोची भाजी, डाळीची आमटी आणि आंब्याला चटणी मीठ लावून दिलंय. तर काही जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आलेलो आहे आमच्या रूममध्ये. आणि हा तसा आज मी खूप विचार केला की लॅपटॉप वापरायचं का नाही वापरायचं, मी हे चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे की नाही करणार आहे. तर फायनली असं डिसिजन झालं की मी लॅपटॉप नाही वापरणार आहे, मी मोबाईल नाही वापरणार. फक्त मी मोबाईल वापरला तर नुसतं रेकॉर्डिंगसाठी वापरणार आहे. मी माझा फोन उद्या एरोप्लेन मोडला टाकणार आहे. तुम्हाला मी सगळी प्रूफ दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये, त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि आता आमचे पेपर्स पण येणार आहेत. बघा आज आहे तारीख 26 तारीख आहे, ठीक आहे. सो 1 तारखेला आणि 2 तारखेला असे आमची 2 दिवस आमचे एक्झाम्स असणार आहेत. आणि मी चॅलेंज सुरू करतोय 27 मार्चला. सो
हे माझं पहिलंच चॅलेंज असणार आहे आपल्या चॅनलवर. आणि हा चॅनलवरनं आठवलं की आपल्या ब्लॉग चॅनलचं एकूण 51 व्हिडिओज मी आतापर्यंत पोस्ट केलेत. मला कळालं पण नाही की मी 51 व्हिडिओजपर्यंत कसं काय गेलो, पण जस्ट टाकत गेलो आणि झाले. सो तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.